आर्यानी जी कानाखाली निक्कीच्या मारली ती तुम्ही दाखवू शकत नाही प्रेक्षकांना का? तर ते लहान मुलं त्या प्राईम टाईमला टीव्ही बघत असतात आणि त्या मुलांच्या डोक्यावर विपरीत परिणाम होऊ नये, आपण असं करू शकतो, आपले रोल मॉडेल असं करतात तर आपण असं करू शकतो, या प्रकारची गोष्टी तिकडे सांगण्यात आल्या आणि कारण दिलं की या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही जी काही कानाखाली निक्कीला मारण्यात आली ती दाखवू शकत नाही. पण दुसऱ्याच ठिकाणी आता एकदम खतरनाक गोष्ट आहे बरं का, ज्या प्रकारच्या गोष्टी हे निक्की आणि अरबाज करतात ना, फॉर एक्झाम्पल ते एकमेकांच्या जवळ बसतात, ही निक्की ज्या प्रकारचे कपडे घालते, आता कपड्यांवरनं जज करू नये हे मान्य आहे, पण अश्लीलता किंवा काय व्हायोलन्स या सगळ्या गोष्टी जर तुम्ही कंपेअर करत असाल ना, तर अश्लीलता देखील एक वाईटच गोष्ट आहे आणि एक व्हायोलन्स देखील वाईटच गोष्ट आहे, बरोबर. मग तुम्ही अश्लीलता तिथे दाखवू नका. ज्या प्रकारच्या गोष्टी निक्की आणि अरबाज तिकडे करतात तिथे त्या खूप साऱ्या जणांना आवडत नाहीत, कारण की खूप सारे कमेंट्स आपल्या व्हिडिओच्या खाली येतात. ते म्हणतात ही निक्की आणि अरबाज जेव्हा जेव्हा एकत्र येतात, जेव्हा जेव्हा ते एकमेकांच्या जवळ जातात ना, तेव्हा तेव्हा आम्ही अनकम्फर्टेबल होतो, आम्हाला ते मुलांसमोर बघता येत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी होतात. तेव्हा ते सेन्सर बोर्डवर ते येत नाही का? म्हणजे तुमचं जे काही गोष्ट असते, निक्कीची इमेज, निक्कीला कानाखाली बसली हे लोकांपर्यंत येऊ नये, तिची रिॲक्शन काय होती कानाखाली बसल्यावर हे लोकांना कळू नये, तिची इमेज खराब होऊ नये, या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून तुम्ही निक्कीला वाचवण्यासाठी तिकडे एक कार्ड खेळलात की प्राईम टाइमला आम्ही कानाखाली मारलेलं दाखवू शकत नाही, पण प्राईम टाइमला आम्ही रोमांस दाखवू शकतो, पप्पी घेताना दाखवू शकतो, तिचे जे म्हणजे ज्या प्रकारचे ते कपडे घालते ते दाखवू शकतो. म्हणजे ती आता मला एक मी बोललो नव्हतो ही कधी गोष्ट, पण ज्या वेळेस ही गणपतीचा जे उत्सव चालू होता त्या टायमाला फक्त निक्की सोडता बाकी सर्व लोकांच्या तुम्ही साड्या बघा महिलांच्या, त्या संपूर्णपणे इथपर्यंत पॅक होत्या. पण ज्या टायमाला तुम्ही निक्कीची साडी बघताल ना, ती निक्कीची साडी असं वाटत होतं की तिने नेमकं कशासाठी, म्हणजे काय करण्यासाठी ती तशी साडी घातलेली आहे काय वाटत नव्हतं. म्हणजे सगळं ओपन होतं तिचं काय अशा प्रकार. आता मी काय हे एकदम खतरनाक आहे हे सेन्सर बोर्डला दिसत नाही बरं का, हे एकदम प्युअर एकदम नॅचरल आणि एकदम सिंपल गोष्ट आहे, ही एकदम सज्जन लोकांची गोष्ट आहे. ज्या प्रकारचे कपडे निक्की घालते ते, ज्या प्रकारच्या साड्या वगैरे या बाकीच्या सदस्य घालतात निक्की सोडता, त्या एकदम वाह्यात आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे कॅमेरा नव्हता, मॅक्सिमम टाइम त्या गणपतीच्या वेळेस निक्कीच्या अंगावर कॅमेरा होता, कारण की तिच्याकडनं फुटेज चांगली मिळत होती ना, त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी चालल्या. त्या प्राईम टाइमला सगळ्या गोष्टी चालतात बरं का. पण आर्यानी जी कानाखाली मारली ते फालतू आहे, म्हणजे ते लहान मुलं बघतात, हे रोमांस बिमांस अश्लीलता हे लहान मुलं बघत नाहीत. ह्याच्यावर आक्षेप नाही बिग बॉसचा. आक्षेप कोणावर आहे? निक्कीची इमेज खराब होऊ नये आणि बाकीचे लोक निक्कीच्या विरोधात जाऊ नयेत, या प्रकारावर याच गोष्टीवर फक्त निषेध आहे लोकांचा, त्या बिग बॉसच्या मेकर्सचा. हे स्पष्ट गोष्ट आता झालेली आहे आणि तुम्ही मित्रांनो लिहून घ्या, हे निक्कीला जिंकवण्यासाठी, अरबाजला टॉप 2 मध्ये घेऊन जाण्यासाठी, निक्कीला टॉप 2 मध्ये घेऊन जाण्यासाठी हे सगळे चाळे चालू आहेत आणि याच प्रकारच्या गोष्टी ह्या पुढे इथून पुढे चालत राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही बिग बॉस बघायचं बंद केलं तरी चालेल, कारण की ज्या प्रकारचे हे कारण आपल्याला देतात, ज्या प्रकारच्या गोष्टी या महाराष्ट्राच्या जनतेच्या विरोधात जाऊन करतात ना, त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. कारण की हा महाराष्ट्रातला बिग बॉस आहे ना, मराठी माणसाला तिथं स्थान नाहीये, तिथे हिंदीचे लोक आहेत ना त्यांनाच तिथे स्थान आहे. तर मित्रांनो आता स्पष्ट, ह्याच्या पुढे तर मला काय बोलायचं नाही या विषयावर, कारण की जेवढं मी काही बोलेल ना तेवढं अतिच होत जाईल, उलट माझ्यावरच काहीतरी बॅकफायर व्हायचं. त्यापेक्षा तुमचं मत काय ते नक्की कमेंटमध्ये मांडून सांगा, कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.